मिसळपाव गोड काहीतरी दिलेलं दिसतंय. ही सोनपापडी दिसते. OMG. हाय, गुड मॉर्निंग. सो आज 2 ऑक्टोबर आणि आज दसऱ्याच्या दिवशी आम्ही चाललेलो आहे उज्जैनला. सो 4 दिवसाची राईड असणार आहे. मी आणि माझा फ्रेंड मोहित त्याच्यासोबत चाललो आहे. सो आमच्याकडे 2 हिमालयन्स आहेत. सो आता टेल बॅग टाय करणार आहे, माउंट करणार आहे आणि आम्ही निघणार आहे. सो म्हणजे आत्ता सकाळी लवकर उठून पूजा वगैरे केली आहे दसऱ्याची. नारळ वगैरे फोडला आहे आणि गुड नोट आपण ही राईड चालू करणार आहे. आणि आता पुढे जाऊन आपण पेट्रोल टाकणार आहे आणि त्यानंतर दगडूशेठच्या इथून दर्शन घेऊन डायरेक्ट नाशिक वाया नाशिक, इंदोर अँड देन उज्जैन. सो अराउंड 650 to 700 किलोमीटरचा आज डिस्टन्स आहे. ते आपल्याला इव्हनिंग 6पर्यंत कवर करायचं आहे. सो आता ट्रेल बॅग ट्राय करूयात. काय शूज घेऊन का ते मॅट बसून काय खरंच ठीक आहे. पहिली राईड आहे. अजून काय आहे का? हे असं असतं. हे काढा ते काढा. पहिली राईड झालं बाबा फायनली. आता पॅक केलेलं आहे. हां काय रेडी व्हायचं बाबा हो एकदाचं. ट्विन्स का? हां कशाचं ट्विन, सगळे ट्विनच झाले. जॅकेट पण आणि बाईक्स पण, त्यामुळे चांगलं आहे बाबा. सो टेल बॅग माउंट केलेली आहे, स्ट्रॅप्स लावलेत. सो दोन्ही बाईक्स आता प्रॉपर रेडी आहेत. हा आहे समोरनं व्ह्यू. चला आता चाललं आहे दगडूशेठला. तिथे गेल्यावर दर्शन घेऊ आणि लवकर राईड स्टार्ट करूया. बाय बाय. चला आता कोल्ड स्टार्ट तर करतोय. पहले कोल्ड स्टार्ट. बोथ बाईक्स आर रेडी. 700 किलोमीटरची राईड आहे आज. पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी. चला निघूयात रे, आपल्याला लेट होतंय. चलो. ट्रिप 1 सेट टू 0. ट्रिप 2 पण करूयात का? करूयात चलो. सो ट्रिप 1 ट्रिप 2 सेट टू 0. चलो. पेट्रोल टाकूयात शेल पेट्रोलियमला. दोघांचं टँक फुल करायचेत. टँक फुल केलं की दगडूशेठला जायचं आहे. तिकडे चाय वगैरे घेऊ आणि मग मस्तपैकी राईड स्टार्ट करू. 30 दिवसांपासून मला जायचं होतं उज्जैनला. म्हणजे लाईक मी मार्च एप्रिल पासून मी ट्राय करतोय. मला जायचं आहे म्हणजे कारने किंवा बाईकने, बट कोणत्या ना कोणत्या रिझनने कॅन्सल होत होतं. बट फायनली आत्ता मला वेळ काढला मी लिटरली. म्हणजे लाईक जायचं आहे मला आता. बस काही होऊ देत, जायचं आहे मला. सो सगळं मॅनेज केलं, ॲडजस्ट केलं, आता निघालो. लकीली माझा रूममेट पण मोहित तयार झाला. त्याची फर्स्ट राईड आहे म्हणजे डायरेक्ट उज्जैन फर्स्ट राईड. वा. त्याचं पण लक भारी, माझं पण लक भारी दोघांना. कारण का लॉंग राईडला असलं म्हणलं थोडं सोबत असलेलं बरं असतं. चालू आहे का बंद आहे? कोणीच नाहीये. हो बंद आहे. अरे सरळ स्वारगेट रोडनी असेलच की. काय नाही का तुझ्याकडं?
चल ना मग, जाईल ना. ते तर आहे बाबा पेट्रोल. बघू आहे फुल करायचं आहे. फुल ना पेट्रोल आहे ना साधं. हां ते कॅमेरे असतात का हां गोप्रो आहे. रेकॉर्ड करतात यूट्यूबवर आहे का तुम्ही हां यूट्यूबवर म्हणजे आत्ता स्टार्ट केले. किती सीसीची असतात 450. सीसी हां बस हां क्या 450 बस हां का बरं बस म्हणजे कमी आहे का जास्त आहे. कमी आहे लय कमी आहे बस 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 झालं झालं झालं. किती बसलो 16 लिटर. 17 लिटरची तर टाकीच आहे. किती 17 लिटर. मी पुढे थांबतो कार हे करतो काढ माझ्याकडं. तर राईड घेतलं की ओ शूट 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 दगडूशेठ दर्शन. अरे यार ठीक आहे आता काय करू शकत नाही. काहीतरी काम चालू आहे त्यामुळं बंद आहे. काहीतरी काम चाललं म्हणून बंद ठेवलं यार. आता आम्ही असंच दर्शन करायला आलोय डायरेक्ट. गाडीला ते फोटो काढायचा होता यार समोरून. पण ठीक आहे नाही जमलं. असं तरी दर्शन करूयात. गणपती बाप्पा मोरया. सो नाव इट्स 5:40. चाकणमध्ये पोहोचतोय मी थोड्याच वेळात. दसरा असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी काहीच नाही आहे कारण का सगळीकडे सुट्टी असणार आहे ऑब्व्हियसली आज. त्यामुळे हे एक बरं आहे की इकडं आता आज गर्दी नाही तर इकडे ट्रॅफिक असतं तर खूप वेळ होतो इथे बराच वेळ. त्यामुळे पूर्ण MIDC खूप मोठी आहे त्यामुळे एवढे लोक आणि एवढ्या गाड्या वगैरे असतात ना खूप वेळ लागतो. स्वतः हे आपण लकीली लवकर पास करतोय म्हणून चांगलं आहे. खूप मध्ये मध्ये येतोय मनापासून पहिला. इकडं सगळीकडे तर फॉग पडलं भाई. फक्त हवेला नाही बघा इकडे शेतात वगैरे नुसतं फॉग आहे. आता थोड्याच वेळाने सनराईज वगैरे होईल. मस्त फोटो वगैरे काढू आता व्हिडिओ वगैरे काढू. चाय वगैरे घ्यायचा चहा बिस्किट खाऊयात. भूक लागायला लागली आता. मी या हायवेला म्हणजे पुणे नाशिक हायवेला या लास्ट 5-6 मंथ्समध्ये तर 4 टाइम आले होते. 2 राईड्स माझे ग्रुपसोबत झाले होते. एक त्र्यंबकेश्वर आणि आत्ता एक. सो मी या 5-6 महिन्यात 4 टाइम इकडे नाशिकला चाललोय. दरवेळेस वेगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे म्हणजे डे नाईट अर्ली मॉर्निंग नॉर्मल एक 8-9 वाजता असं. सकाळपासून तिसरा चहा सारखं चहा. किती चहा पिणार आहेस भाया. किती किलोमीटर झाले आत्ताशी 80 किलोमीटर झाले फक्त 80 किलोमीटर्स मध्ये त्याला तिसऱ्यांदा चहा पाहिजे. आता संध्याकाळ जवळ समोरून किती चहा पिणार आहे काय माहित आम्ही. धीरे धीरे गाडी किती वागते. रॉयल एनफील्ड काहीतरी करा यार. हे असे काहीतरी जुगाड करावं लागतात. हा किती डिफरन्स आहे याच्यामध्ये लिटरली एवढं म्हणजे 2 इंच असं हाईट पाहिजे. 2 इंचची हाईट आहे खाली. लो हरी कोट येतोय काय 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 सो आता चाय ब्रेक झाला. त्यानंतर वॉशरूम टॉयलेट ते पण झालं.
आता आम्ही 2 तासात फक्त 2-2.5 तासात 103 किलोमीटर झालेत. आता आम्हाला 9:30-10च्या आसपास ब्रेकफास्ट, तोपर्यंत एक 120 किलोमीटर्स तरी झालं पाहिजे, कारण त्यानंतर मग उशीर होईल संध्याकाळी पोचायला. जेवढं लवकर रनिंग कवर करू तेवढं चांगलं आहे. तर आता 5-10 मिनटात तिकडून निघायचं, डायरेक्ट आता ब्रेकफास्टला थांबणार. पूर्ण अंडर फॉग मध्ये गेला. पूर्ण ऊन, परत फॉग, परत ऊन, परत फॉग. सगळं असंच आहे इथं क्लायमेट. फक्त पाऊस नको बाबा, पाऊस नको. पावसाने आधीच लई जिरवली आहे. नुसता पाऊस 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 झालेला आहे पुण्यात. गावाकडे गेलतो तरी तेच, पुण्यात आलं तरी तेच. बाई आता बास पाऊस झाला, खूप झाला. धन्यवाद. उज्जैन मी लास्ट इयर डिसेंबरमध्ये केलं होतं. त्यानंतर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर. चला आता बोगर शीट बनतात, पुढे जाऊ तर जाऊ. हा पुढे जायचं ना, चला. धडपडलं कोणतरी. अरे देवा. शूट 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 शूट. आत्ताच झालेलं दिसतंय. भेंडी. OMG. बापरे. सो आता हे आहे हॉटेल नाथ कृपा. सावलीत गाडी लावू म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. नाश्ता करून पुढे निघायचं आहे. म्हणजे ऑर्डर केलं आहे मिसळपाव. गोड काहीतरी दिलेलं दिसतंय. ही सोनपापडी दिसते. काहीतरी खायला भेटलं बाबा गोड. मिसळपाव अजून काहीतरी खाऊ आपण. इथून सिन्नर 500 किलोमीटर, तिथून उज्जैन 500. मालेगाव लागतं का? मालेगाव लागतं. मालेगाव आणि त्यानंतर धुळे, धुळ्यानंतर इंदोर, इंदोरनंतर उज्जैन. संध्याकाळी 8-9 वाजता. हां 9 वगैरे. चला आता खातो. स्वतः आम्ही सिन्नरला पोचतोच आहे. आणि सिन्नरवरनं आम्ही डायरेक्ट निफाड गाव आहे, तिकडून आम्ही चांदवडला जाणार. कारण का नाशिकवरनं गेलं तर थोडं लांब पडायला पेक्षा इथून मधून गेलं तर सिंगल रोड आहे. तिथून डायरेक्ट जायचं चांदवडला. चांदवडवरनं डायरेक्ट इंदोर. पूर्ण ग्रीन ग्रीन ग्रीन, सगळं ग्रीन झाले. बापरे, मोठी कंपनी कुठली आहे भाई. काहीतरी प्लांट आहे तो. बरं आहे, गावाच्या बाहेर आहे एकदम. कोणाला काय त्रास नाही, काय नाही. सेम आमची इकडे गावातली जी नीरा नदी आहे ना आमची इकडे, सेम तशीच आहे. चांदवड अजून 20, म्हणजे हायवे 20 किलोमीटर आहे. आता ही मालगाडी बघ किती मोठी आहे. आता 2 इंजिन आहेत. किती डबे असतील? 30-40 डबे असतील. हा 30-40 डबे. गावातली मजाच वेगळी रे खरंच. किती निवांत राहते, काम करते, निवांत राहते, कचकच नाही, कोणाची गडबड नाही, काय नाही. त्या सिटीमध्ये काम धडपडा, हे करा ते करा, हे करा ते करा. ॲपल ज्यूस, पायनॅपल ज्यूस का? पायनॅपल काय घेतला बघा आता. पायनॅपल ज्यूस का पे पोरं. आता हे चांदवडगावापासून 400 किलोमीटर आहे उज्जैन. आत्ता वाजले 220. टोटल किलोमीटर्स 270. आता रनिंग कव्हर करावं लागेल. बराच वेळ गेला. खतरनाक स्लोप आहे. घाट आला सेक्शन. भाई ट्रकची तर वाट लागत असेल इथं.
आत्ताच म्हंटल मी की ट्रकची वाट लागत असेल. हेच आहे, कंट्रोल नाही होणार इथं स्पीड. बाप रे, आयर्न रॉड्स पलटी झाले. बाप रे, खतरनाक. शिट. 94 भाई, स्पीड ब्रेकर. सो इंदोर 301 आहे अजून. आता मी लंचसाठी हॉटेल बघतोय, बट मी त्याला म्हटलं की आपण ढाबा स्टाईल जेवण करू. ढाबा प्रॉपर कसं असतं ते, थोडं वेगळं देसी टाईप. फक्त थोडं क्वालिटीचं माहीत नाही कशी असेल. जर नाही भेटलं तर मग प्रॉपर रेस्टॉरंट किंवा हॉटेल. थोडं थांबू, कारण आता बम इतका दुखतोय. Anyone from you guys watching this video, please let me know what is the best option for avoiding your bum pain while having a long ride. रिस्की आहे. चुकून जर त्याने एकदम अचानक टर्न घेतला इकडं, नाही का तिथं बॅलन्स जाणार, पडतील खाल्लं सगळं. काय बावट लोक असतात खरंच. भाजी, चपाती, दहीगुडे, दही साखर. साई कार फॅमिली ढाबा इथे लंचला बसलो होतो. मस्त एकदम टेस्ट वगैरे. जर तुम्ही धुळे साईड किंवा त्या साईडला जाता तर राईट साईडला हे ढाबा आहे. तर आम्ही शेवभाजी वगैरे खाल्ली, दही, त्यानंतर ते भाकरी पण होती स्पेशल, ते पण खाल्ली. त्यानंतर चाय वगैरे पिऊन. आणि इथली प्रॉपर्टी पण खूपच छान आहे, म्हणजे फॅमिलीसाठी स्टे वगैरे पण आहे तिथे, इव्हेंट हॉल पण. आणि इथे बर्ड्स वगैरे पण आहेत. देन रॅबिट्स पण आहेत. कुठे गेला? हां, ते निघालं आता. खूपच लेट झालं आहे आम्हाला. अजून 300 किलोमीटर जायचं आहे. 350 किलोमीटर जायचं आहे. आता मोठे 150-200 स्ट्रेच करावं लागेल. सो आता आवरायचं, निघायचं आहे. सेकंड टाइम फ्युअल अप. आता पण फुलच करायचं आहे. It's time updates. 5:30. more than 12+ hours गाडी चालवली आहे. गाडीवर बसले म्हणजे आहे तर फक्त 443 किलोमीटर झाले. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की मी या टाइमला पोहोचू. बिकॉज मी जेव्हा हैदराबादवरून निघालो होतो त्या 5 वाजता निघालो होतो आणि मी 130ला पोहोचलो होतो तेव्हा 550 किलोमीटर झाले होते. म्हणजे ऑलमोस्ट 9 hours, 8 hours, 8 to 9 hours मध्ये मी आलो होतो पुण्यात. तो पण कंटिन्यू आहे, हा पण कंटिन्यू, पण डिफरन्स माहित नाही काय. मे बी अर्ली मॉर्निंग आम्ही जरी निघालो बट आमचं रनिंग कव्हर नाही झालं. पण मला नाशिक सोडून चांदवडला यायलाच 11 काहीतरी वाजले होते, 11 का 12. म्हणजे मोर दॅन 7 hours. हां, 7.5 hours मला नाशिकला यायला लागले. जे मी लास्ट टाइम 3.5-4 तासात आलो होतो. म्हणजे 3 hours लेट आहे. सो नुसतं ट्रक्स जा तिकडे, कारण का हा पुढे दिल्लीला रोड जातोय आग्र्याला, तर फुल ट्रॅफिक आहे इकडे. नुसते ट्रक्स आहेत, सगळे एकमेकांच्या ह्याच्यात लागलेले आहेत की कोण पुढे जाते. हॅलो. सो फायनली इव्हनिंग. अजून बरंच लांब जायचंय. हा, ब्रेक घेतला होता 5 मिनिटाचा. एवढा बम दुखतोय ना, खतरनाक. म्हणजे टच सुद्धा करून देत नाही, एवढं दुखतंय. तर वायझर वगैरे क्लीन केलं, काय सगळा अंधार पडला, त्यामुळे जरा वायझर क्लीन केलं की जरा विजिबिलिटी क्लिअर होते. त्यानंतर अजून 150 किलोमीटर राहिले. रनिंगच होत नाही, पटापटा कवर होत नाही आहे.
सो जैसे छोटासा ब्रेक सा व्यू. भावा निवांत चाललाय. 15-20 किलोमीटर राहिलं असेल इंदोर यायला. त्यानंतर उज्जैन 46 किलोमीटर्स. सकाळी 4:30 वाजल्यापासून गाडी चालवतोय. नाईस एक्सपिरियन्स. उज्जैनला पोचलो. सो 11:30 वाजून गेलेत. लाईक 11:37 झालेले आहेत. 2 मिनिटावर ते जैन स्टे आहे, त्यामुळं तिकडे जायचंय. तिकडे स्टे करायचा. मंदिर आहे, धर्मशाळा आहे, सगळं आहे तिथे. मला तिथे जाऊन त्या फोन करतो. फोन केल्यावर मग कळेल पुढची, म्हणजे फॉर्म फिलअप करून वगैरे ते रूम अलॉट करतात आणि मग पटकन झोपायचं. बॉडी खूपच जास्त एक्झॉस्ट झालेली आहे. खतरनाक, नेक्स्ट लेवल. डन फॉर द डे. टोटल 62 किलोमीटर्स. बापरे. ऑन अ गुड नोट, let's end the vlog for today. Bye bye. Good night, guys.